का प्रतीक है। तो चलिएगा चलते गए। एमएसएमई से होता है और उसमें एमएसएमई का रिजर्व मिनिस्ट्री ऑफ स्टील की पीएसयू है, एमएसटीसी, उनका बहुत प्रोडक्ट को एश्योर्ड मार्केट मिलना बहुत जरूरी है। मार्केटिंग आपकी होती है कि बिजनेस को बहुत अच्छी ग्रोथ दे सकता है, एक स्टेबिलिटी दे सकता है। शासन कशा पद्धतीने त्यांना मदत करू शकते आणि अशा पद्धतीचे हे एकत्रीकरण आपलं झालं तर एकमेकांचे विचार आदान प्रदान, एकमेकांना उद्योजकता देणाऱ्या समस्या हेतून काय मार्ग काढला किंवा इतरांनी कशा पद्धतीने मार्गक्रमण केलं ही सुद्धा माहिती, जेणेकरून मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योग जे आहेत त्यांना सरकारी अधिकारी सभी अच्छे हैं, सब अपने अपने कर्तव्य बजाने के लिए पूरी तरीके से तत्पर है, पर उद्योजक को ये पता होना चाहिए कि एसोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेवलपमेंट ऑफ विदर्भ एडवांटेज विदर्भ के माध्यम से इसी प्रकार के कार्यक्रम एमएसएमई अकोला में और रहेगा। मुझे इसका पूर्ण तो मैं बोलना चाहता हूँ कि ये था एक्चुअली जब बैंक ऑफ महाराष्ट्र शुरू हुआ 1930, अब गए 3-4 साल में ये बैंक ऐसे जो है वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड नागपुर, ये सब्सिडरी है कोल इंडिया की। WCL भी पकड़ते हैं तो WCL का एनुअल प्रोक्योरमेंट 1000 करोड़ का है, 1000 रीजन। तो अमरावती रीजन के जो जेमेंट का इशू है तो आप वहाँ पे आपका ये कर सकते हैं। बाद में नागपुर रीजन से जो ऑफिस है वो नागपुर JDI को एड्रेस MSFC में एड्रेस कर सकते हैं। ये MSME डेवलपमेंट एक्ट के अंतर्गत बनाए हुए ये है। तो अभी चीज़ ऐसी है कि 45 डेज एक्ट आया 2006 को, तो 45 डेज मतलब 1.5 महीना, मतलब बहुत बड़ा टाइम था। We appreciate, also we felicitate and share knowledge with the industry. स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि हे आपल्याला MSMEच्या माध्यमातून असेल, मोठ्या उद्योजकाच्या माध्यमातून असेल, जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून असेल, हे सर्वदूर लोकांपर्यंत गेलं याच्यासाठी पाहिजे। कारण विकासाच्या दृष्टिकोनातून स्मॉल स्केल इंडस्ट्री, गृह उद्योग हे अतिशय महत्वाचे आहे आणि त्याच्यामुळं एका बाजूनं राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने खूप मोठ्या फॅसिलिटीज याच्याशी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याचा आपण सर्वांनीच या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे। लो कॅपिटल असते, फार काही आवाढव्य कॅपिटलची त्या ठिकाणी आवश्यकता राहत नाही। त्या सर्वांच्या भरोश्यावर आपण एकदा स्मॉल स्केल इंडस्ट्री आपली रन झाली की आता काही चॅलेंजेस ह्याच्यामध्ये बी आहेत, जसं काही जे स्किल्ड लेबर मिळत नाही। स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये एक प्रॉब्लेम आहे, स्मॉल स्केल मध्येच नाही मोठ्या ठिकाणी सुद्धा स्केल ज्यांनी ट्रेन स्केल लेबर जे आहेत ते फार अडचणीचा भाग ठरू शकतो, बाहेरच्या राज्यातून बोलवणं आपल्याला परवडत नाही। त्याच्यानंतर रिसोर्सेस आपण ज्या ठिकाणी ग्रामीण स्तरावरचे किंवा आपल्या ठिकाणी वापरतो ते एक मोठ्या प्रमाणामध्ये लोनची सुविधा असेल, त्याबरोबर गव्हर्नमेंटने अनेक पॉलिसी केलेल्या आहेत, राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने स्मॉल स्केल इंडस्ट्री डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून अनेक पॉलिसी केलेल्या आहेत। क्रेडिट सपोर्ट पॉलिसीज केलेल्या आहेत अनेक ठिकाणच्या अनेक उद्योगाला, विशेषतः क्षेत्रीय असंतुलन जे झालेलं आहे ते असंतुलन बरोबर व्हावं म्हणून खूप मोठ्या क्रेडिट पॉलिसी सुद्धा गव्हर्नमेंटने केलेल्या आहेत। मार्केटिंग करण्याच्या संदर्भामध्ये मार्केटिंग प्रमोशनसाठी सुद्धा गव्हर्नमेंटने खूप मोठ्या योजना केलेल्या आहेत। पण गरज आहे चांगल्या पद्धतीने हेक्टर बनणारी जमीन 1 महिन्यामध्ये 2 कोटीला गेलेली आम्ही स्वतः पाहिलेले जिल्हाधिकारी, फायनान्स उपलब्ध करून दिलेला आहे। MSMEच्या माध्यमातून जे आता वाटचाल केलेली आहे, पण त्याच्यामध्ये आणखी आपल्याला जास्तीत जास्त हे इंडस्ट्री कसं वाढवता येईल याच्यासाठी वो कहते हैं ना सर कि श्रद्धा लाइक अंतिम पड़ाव प्रोग्राम का मैं बुलाना चाहूंगी नीरज वोरा सर को। आणि व्यासपीठावरील रिजनल ऑफिसर जाधव साहेब प्रचंड असं नाव गमावलेलं आहे असे